हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूच्या वेळी मूठ मालिका दिली जाते मृतदेहाजवळ, हे आपण गरुड पुराणाचे महत्त्वाचे रहस्य जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, गरुड पुराणानुसार आपण आज एक आध्यात्मिक कथा जाणून घेणार आहोत. त्या कथेमागे दडलेलं आहे हे एक मोठे रहस्य. अंत्यविधीच्या वेळी मूठ माती का दिली जाते? चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. मूठ माती ही फक्त एक परंपरा नाही. गरुड पुराणानुसार तिच्या मागे दडले आहे एक मोठे रहस्य. हिंदू धर्मात अंत्यविधीच्या वेळी मृतदेहावर माती टाकण्याची, मूठ माती देण्याची प्रथा अतिशय महत्त्वाची मानली जाते. या परंपरेमागे एक खोल आध्यात्मिक आणि तांत्विक अर्थ दडलेला आहे. एका छोट्या कथेच्या आणि संवादाच्या माध्यमातून आपण याचे महत्त्व समजून घेऊया. माणसाला जीवनाचा खरा अर्थ आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाची जाणीव करून देणारी एक सुंदर पौराणिक आणि आध्यात्मिक कथा प्रचलित आहे. ती कथा देह आणि धरणीचे ऋण फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका महान राजाचा मृत्यू झाला. राजा अतिशय पराक्रमी होता. त्याचे प्रचंड संपत्ती आणि साम्राज्य मिळवले होते. जेव्हा त्याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा स्मशानात त्याचे नातेवाईक आणि प्रजा जमली. परंपरेनुसार जेव्हा अग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी मूठ माती देण्याची वेळ आली तेव्हा राजाच्या पुत्राच्या मनात एक शंका आली. तो तिथे उपस्थित आलेल्या एका वृद्ध ऋषींना म्हणाला, महाराज, माझ्या वडिलांनी आयुष्यभर या देहाचे लाड पुरवले, उंची वस्त्रे घातली, सुगंधी द्रव्ये लावली. आज आम्ही त्यांच्यावर ही साधी माती का टाकत आहोत? हे त्यांना अपमानित करण्यासारखे नाही का? ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, पुत्रा, हा अपमान नाही तर ही परतफेड आहे. नीट ऐक. निसर्गाचे कर्ज किंवा निसर्ग ऋण ही संकल्पना भारतीय संस्कृतीत आणि विज्ञानातही अत्यंत सखोल आहे. आपण या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हापासून ते मृत्यू पावतो निसर्गाच्या प्रत्येक घटकावर अवलंबून असतो. हे कर्ज कसे असते आणि ते आपण कसे फेडतो हे सविस्तर समजून घेऊया. 1. शरीराची बांधणी. पंचमहाभूतांची उसणेवारी. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही मान्य करतात की आपले शरीर स्वतंत्रपणे निर्माण झालेले नाही. ते निसर्गातील घटकांपासून बनलेले आहे. पृथ्वी, माती. आपण जे अन्न खातो ते मातीतून येते. आपल्या शरीरातील हाडे, मांस आणि स्नायू हे या मातीतील खनिजांपासून बनलेले आहेत. आपण पाणी शरीरात 70% पाणी आहे जे आपण नद्या आणि पावसाच्या स्वरूपात निसर्गाकडून घेतो. तेज, अग्नी, शरीराचे तापमान आणि अन्नाचे पचन करण्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यापासून मिळते. वायू, हवा. प्रत्येक श्वासोश्वासासोबत आपण निसर्गाकडून प्राणवायू उसने घेतो. आकाश, शरीरातील रिकामी जागा आणि पोकळी या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. थोडक्यात सांगायचे झाले तर आपले शरीर म्हणजे या 5 तत्त्वांचे एक भाड्याचे घर आहे. 2. अन्नाचे ऋण. आपण जे काही खातो, धान्य, फळे, भाजीपाला, ते सर्व पृथ्वीच्या पोटातून येते. ज्याप्रमाणे आपण बँकेतून कर्ज घेतल्यावर त्यावर व्याज देतो, त्याचप्रमाणे निसर्गाकडून घेतलेल्या या अन्नामुळे आपले शरीर सशक्त होते. हे अन्न म्हणजे केवळ पोषण नाही तर धरणी मातेने आपल्याला दिलेला स्वतःचा अंश आहे. 3. श्वासाचे ऋण. माणूस अन्नाशिवाय काही दिवस राहू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस
काही तास, पण हवेविना काही मिनिटेही जगू शकत नाहीत. झाडे आपल्याला विनामूल्य प्राणवायू देतात. हे निसर्गाचे इतके मोठे कर्ज आहे की त्याची किंमत आपण पैशात मोजू शकत नाही. 4. हे कर्ज मूठ माती देऊन कसे फेडले जाते? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा निसर्गाचे देणे परत करण्याची वेळ येते. परतफेड म्हणजेच मूठ माती देणे हे एक प्रतीक आहे की हे निसर्गा, तू मला जे शरीर दिले होतेस त्यातील पृथ्वी तत्त्व मी आज तुला सन्मानाने परत करत आहे. चक्र पूर्ण होणे. मृतदेह जमिनीत गाडल्यास त्याचे विघटन होऊन तो पुन्हा माती बनतो किंवा जाळल्यास त्याची राख पुन्हा मातीत मिसळते आणि धूर हवेत विलीन होतो. यातूनच नवीन जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी खत पाणी मिळते. एक सुंदर विचार. आपण निसर्गाचे मालक नाही तर केवळ विश्वस्त आहोत. आपण जे काही घेतले आहे ते कधी ना कधी परत करावेच लागते. मृत्यू हा त्या कर्जाचा अंतिम हिशोब असतो. 5. जिवंतपणी हे कर्ज कसे फेडावे? केवळ मृत्यूनंतर माती देऊन कर्ज फिटत नाही. जिवंत असतानाही आपण निसर्गाचे ऋण मानले पाहिजे. वृक्षारोपण. झाडे लावून आपण हवेचे कर्ज फेडतो. जलसंधारण. पाण्याचा जपून वापर करून पाण्याचे ऋण मानतो. कृतज्ञता. निसर्गाचा आदर करून आणि प्रदूषण न करून आपण या कर्जाचा आदर करतो. निसर्गाचे कर्ज हे ओझे नाही तर ते आपल्याला या सृष्टीशी जोडून ठेवणारा एक पवित्र धागा आहे. 2. अहंकाराचे विसर्जन. अहंकाराचे विसर्जन म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा, गर्वाचा आणि मीपणाचा त्याग करणे. अंत्यविधीच्या वेळी दिली जाणारी मूठ माती हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून ते मानवी अहंकाराला जमिनीवर आणणारे एक महान तत्त्वज्ञान आहे. मी आणि माझे या भ्रमाचा अंत. माणूस आयुष्यभर हे माझे घर, ही माझी संपत्ती, मी इतका मोठा अधिकारी, मी इतका सुंदर अशा विचारात वावरत असतो. यालाच अहंकार म्हणतात. पण मृत्यूच्या वेळी लक्षात येते की ज्या शरीराचा आपण इतका गर्व केला ते शरीर आता हालचालही करू शकत नाही. मूठभर माती टाकताना आपण हे मान्य करतो की सर्व पदे, प्रतिष्ठा आणि गर्व शेवटी मातीमोल होणार आहेत. मातीची समानता. जगात कितीही विषमता असली, कोणी श्रीमंत असो वा गरीब, उच्चवर्णीय असो वा सामान्य, मृत्यूनंतर सर्वांसाठी माती एकच असते. स्मशानात गेल्यावर राजाची राख आणि रंकाची राख यात फरक करता येत नाही. मूठ माती देताना आपण हे स्वीकारतो की निसर्गाच्या नजरेत आपण सर्व शेवटी एकसारखेच आहोत. ही जाणीव माणसाचा अहंकार नष्ट करते. कर्माची जाणीव. अहंकाराचे विसर्जन आपल्याला एक मोठा धडा शिकवते. आपण सोबत काहीही नेणार नाही, फक्त आपली कर्मे सोबत राहतील. जेव्हा आपण एखाद्याच्या देहावर माती टाकतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे स्वतःला बजावतो की ज्या देहासाठी तू चुकीची कामे करतो किंवा अहंकार बाळगतोयस तो देह एक दिवस असाच मातीत जाणार आहे. ही जाणीव माणसाला नम्र बनवते. मानसशास्त्रीय विसर्जन. बऱ्याचदा जिवंतपणी माणसाचे दुसऱ्याशी मतभेद असतात, राग असतो किंवा द्वेष असतो. पण अंत्यविधीच्या वेळी जेव्हा आपण मूठ माती टाकतो तेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दलचा सर्व राग आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्याला निरोप देतो. माती टाकणे म्हणजे त्या व्यक्तीच्या चुका माफ करणे आणि स्वतःच्या मनातील कडवटपणाचे विसर्जन करणे होय. मूठ माती देणे हे एक नम्रतेचे प्रतीक आहे. ते आपल्याला सांगते की आपण या विश्वाचा एक अत्यंत छोटा भाग आहोत. माती हा आपला उगम आहे आणि मातीच आपले कर्तव्य आहे, गंतव्य आहे. जेव्हा माणसाला ही गोष्ट समजते तेव्हा
त्याच्या वागण्यातील ताठरपणा कमी होतो आणि तो खऱ्या अर्थाने माणुसकीने वागू लागतो. शेवटची भेट आणि मोहमुक्ती. अंत्यविधीच्या प्रक्रियेतील शेवटची भेट आणि मोहमुक्ती हा भाग अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक आहे. मूठ माती देण्याचे हे तिसरे कारण माणसाच्या मनाला सांत्वन देण्यासाठी आणि मृताच्या आत्म्याला प्रवासासाठी मुक्त करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. मृत्यूचा स्वीकार. माणसाचे मन सहजासहजी आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू स्वीकारत नाही. जोपर्यंत देह समोर असतो तोपर्यंत कुठेतरी एक आशा किंवा भावनिक ओढ शिल्लक राहते. जेव्हा आपण स्वतःच्या हाताने त्या देहावर माती टाकतो तेव्हा आपल्या मेंदूला आणि मनाला एक ठोस संदेश जातो की आता हे शरीर कायमचे निसर्गात विलीन होत आहे. ही कृती मृत्यूचे सत्य स्वीकारतो मदत करतो. मोहमुक्ती. नात्याचे विसर्जन. हिंदू तत्त्वज्ञानानुसार मृत्यूनंतरही आत्म्याचा आणि त्याच्या शरीराशी आणि कुटुंबाशी काही काळ ओढा मोह असतो. कुटुंबातील सदस्यांनी दिलेली मूठ माती हा एक संकेत आहे की आम्ही आता तुला मुक्त करत आहोत. मृतांसाठी आत्म्याला जाणीव होते की आता माझे या जगातील कार्य संपले आहे आणि माझे नातेवाईक मला निरोप देत आहेत. नातेवाईकांसाठी आपल्या हाताने माती टाकणे म्हणजे त्या व्यक्तीशी असलेले शारीरिक आणि सांस्कारिक पाश तोडून टाकणे. ऋणातून मुक्ती. जिवंतपणी आपण एकमेकांकडून खूप काही घेतो. प्रेम, आधार, वेळ. मूठ माती देणे ही त्या व्यक्तीला दिलेली शेवटची भेट मानली जाते. तुझ्या ऋणातून आम्ही मुक्त झालो आणि तुलाही आमच्या ऋणातून मुक्त केले अशी ही शुद्ध भावना असते. हे नात्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे प्रतीक आहे. शेवटची भेट. शब्दाशिवाय संवाद. अनेकदा मृत्यू अचानक येतो आणि आपल्याला प्रिय व्यक्तींशी बोलण्याची संधी मिळत नाही. अंत्यविधीच्या वेळी दिलेली मूठ माती हा शब्दाशिवाय साधलेला शेवटचा संवाद असतो. त्या मातीसोबत आपण आपल्या मनातील भावना, क्षमा आणि प्रेम अर्पण करतो. हे एक प्रकारचे अंतिम दर्शन असते जे डोळ्यांनी नाही तर स्पर्शांनी मातीच्या माध्यमातून पूर्ण होते. शेवटची भेट आणि मोहमुक्ती ही प्रक्रिया आपल्याला हे शिकवून देते की पकडून ठेवण्यापेक्षा सोडण्यात जास्त शांतता आहे. जेव्हा आपण मूठ माती देतो तेव्हा आपण केवळ एका शरीराला निरोप देत नाही तर आपल्या मनातील दुःखाला आणि मोहालाही मातीच्या स्वाधीन करून जीवनाच्या पुढच्या सत्याकडे वाटचाल करतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास